एका निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलंय आणि महत्त्वाची बाब ही आहे की आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे। महायुतीनं आता उमेदवारांच्या प्रचारासाठी खास रणनीती आखली आहे। त्याचं असं झालंय की आता उत्तर भारतीय मतं मिळवण्यासाठी महायुतीकडून योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, रवी किशन, त्याचबरोबर सुपरस्टार निरू यांच्यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेकडून अभिनेता गोविंदा यांना प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरवलं जाणार आहे। नेमका कसा प्रचार महायुतीकडून आता केला जाणार आहे पाहूयात। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा नवा मास्टर प्लॅन। उत्तर भारतीय मतदारांसाठी महायुतीची रणनीती। स्टार प्रचारकांच्या यादीत योगी, मैथिली आणि गोविंदाचा समावेश। मुंबई जिंकायची तर मराठी माणसाची साथ हवीच, पण आता फक्त मराठी मतांवरच मुंबई महापालिकेची चावी मिळणार नाही। म्हणूनच महायुतीनं निवडणुकीची नवी रणनीती आखली आहे। भाजपनं उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरहुआ आणि रवी किशन यांना प्रचारासाठी बोलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। तर शिंदे गटाकडे अभिनेता गोविंदाला प्रचाराच्या मैदानात उतरवण्यात आलंय। मतांचं समीकरण पाहता उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डांमध्ये या प्रचारकांना मैदानात उतरवलं जाईल। त्यामुळे येत्या काही दिवसात या स्टार प्रचारकांची मांदियाळी मुंबईच्या हिंदी बहुल भागात दिसणार आहे। पण महायुतीच्या या प्लॅनवरून विरोधकांनी निशाणा साधलाय। स्थानिक निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ, मैथिली, मनोज तिवारी, निरहुआ, रवी किशन असे बाहेरचे नेते आणले जात आहेत। त्यामुळेच राज्यातील नेत्यांवर विश्वास नाही का, असा सवाल विरोधक करतायत। तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे, मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे, किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे, कशा करता पाहिजे? तुम्ही सक्षम नाही आहेत का? हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे, मुंबईकर आहे, तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे। पण तुम्ही योगीला आणणार, तुम्ही रेखा गुप्ताला आणणार, तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार, म्हणजे त्या प्रांताचे जातीच्या लोकांना त्या भागातून लोक आणून तुम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न करता। मग तुम्ही काय करता इतके वर्ष मुंबई महाराष्ट्रात? याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्याचा अजेंडा पुढे चालून तुम्ही स्टार प्रचार करणार आहात। मराठी भवन बाजूला ठेवायचंय, उर्दू भवन पुढे आणायचं आणि त्यांचा स्टार प्रचार करणार आहात। आम्हाला अभिमान आहे की योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे हे आमचे स्टार प्रचारक आहेत। संजय राऊत तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत त्यांची यादी जाहीर करा। तुमच्या स्टार प्रचारक मध्ये राशिद मामू पासून याकूब मेमनचे वारसदार, अफजल खानाचे वारसदार, औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर हे तुमचे स्टार प्रचारक आहेत, हे लक्षात ठेवा। स्थानिक निवडणुकामध्ये जर त्या योगींची आवश्यकता आहे आणि गरज आहे तर मग ह्यांचं अपयश आहे। या राज्यामध्ये हे सरकार जे चालवत आहेत तीनही पक्ष हे जनतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत। त्यामुळे दुसऱ्याला बोलवून दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून मदत घ्यावी लागते पास होण्यासाठी, हा त्याचा अर्थ आहे। आणि योगींची आवश्यकता पडते म्हणजेच आपला हेडमास्टरला वर्ग सांभाळणं जमत नाही, त्यामुळे प्रिन्सिपलला आणून हा महाराष्ट्र पुन्हा सांभाळावं का अशी परिस्थिती दिसते आहे। मुंबईतील सामाजिक वर्गवारीचा विचार केला तर सुमारे 40% मराठी, 20% मुस्लिम आणि उर्वरित 40% गुजराती, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदार आहेत। सध्या तरी कागदावर महायुतीची ताकद जास्त दिसते, मात्र भाजप राज उद्धव युतीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करणार नाही। मराठी मतं महायुती आणि ठाकरेंमध्ये विभागली जातील। अशा परिस्थितीत उत्तर भारतीय मतं निर्णायक ठरणार आहेत। राज ठाकरेंची हिंदी विरोधी भूमिका पाहता ही एकगठ्ठ मतं भाजपच्या पदरात पडतील।
पण ही मतं पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्याकडे विशेष लक्ष देणंही गरजेचं आहे. म्हणूनच स्टार प्रचारकांच्या यादीत उत्तर भारतीय नेत्यांना स्थान देत भाजपनं एक पाऊल पुढे टाकलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.